नमस्कार मंडळी, मी कोमल आपल्या सगळ्यांचं स्वागत करते कोम सायनिंग कॉर्नर या चॅनलवरती. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं रिसेंट स्टिच ब्लाऊज कलेक्शन. जे ब्लाउजेस मी शिवून घेतलेले आहे टेलरकडनं, डिझाईन्स वगैरे, काही रेफरन्स घेऊन वगैरे किंवा माझ्या मनाने. सो अशा प्रकारचे ब्लाउजेस सध्या ट्रेंडिंग पण आहेत आणि तुम्ही याची हेल्प घेऊन तुमचे पण ब्लाउजेस डेफिनेटली स्टिच करू शकता. सो माझ्याकडे एवढे सगळे ब्लाउजेस आहेत. एखादे दोन ब्लाउज असेल जे मी आधी स्टिच केलेले आहेत, पण मला त्याचे डिझाईन्स तुमच्यासोबत शेअर करायचे होते. सो मी ते आज तुमच्यासोबत शेअर करते. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्ट द व्हिडिओ. स्टार्ट करूया ह्या ब्युटिफुल ब्लाउज सोबत. तुम्ही बघू शकता हा सुंदर व्हाईट कलरचा ब्लाउज आहे, माझ्या साडीसोबत आलेला ब्लाउज आहे आणि याला मी स्टिच केलेला आहे अशा पद्धतीने. याला तुम्ही बघू शकता स्लीव्हला अशा प्रकारच्या फ्रिल्स टाकलेले आहे जे की खूप सुंदर वाटतात. स्लीवलेस आहे ऑब्विसली. समोरनं आणि पाठीमागनं सेम नेक टाकलेला आहे, स्वीटार्ट नेक आहे. आणि मेन म्हणजे बॅक साईडला जो काही पोर्शन आहे त्या सगळ्या पोर्शनमध्ये हुक्स टाकलेले आहे. तिथे वरती तुम्ही बटन्स वगैरे पण ऍड करू शकता. ओके, अशा प्रकारचा हा सुंदर ब्लाऊज आहे. अशा प्रकारचा ब्लाऊज तुम्ही साडीसोबत, त्याचबरोबर तुमच्या लेहंगासोबत, स्कर्टसोबत वगैरे सुद्धा स्टाईल करू शकता. खूप छान वाटतं, खूप फॅशनेबल, खूप ट्रेंडी असं वाटतं. तुमच्याकडे जर नेटची साडी असेल तर त्यासोबत सुद्धा तुम्ही डेफिनेटली अशा प्रकारचा ब्लाऊज किंवा स्लीवचा पॅटर्न ट्राय करू शकता. तुम्ही बघू शकता अशा प्रकारची फ्रिल टाकलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही पण नेटच्या साडीसोबत किंवा जॉर्जेटच्या ज्या साड्या असतात त्याच्यासोबत तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता. ही जॉर्जेट सिल्कची साडी आहे माझी. खूप मस्त वाटतं, खूप ट्रेंडी, खूप क्लासी लुक येतं. ओके, नेक्स्ट बघत आपण मोस्ट ट्रेंडिंग असलेले स्लीवचा पॅटर्न सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. अशा प्रकारे ते चुन्या वगैरे असतात आणि त्याला खाली ते लेस वगैरे लावलेली असते. अशा प्रकारचा ब्लाऊज. आता ह्या ब्लाऊजच्या बाबतीमध्ये मी खूप हौशीने शिवला, पण त्या टेलरने खूप सगळे ठिगळं लावल्यासारखं केलेलं आहे. खूप छान ब्लाऊज होता, खूप छान साडी पण आहे, पण ते फॅब्रिक कमी पडल्यामुळे टेलरने अशा पद्धतीने काहीतरी पॅटर्न्स वगैरे लावून ऍडजस्ट करून दिलेला आहे. एनिवेज, सो हा जो पॅटर्न आहे इथे तुम्ही बघू शकता. इथे अशा कळ्या बनवलेल्या आहेत किंवा प्लीट्स बनवलेल्या आहेत. एकदम मागे गोपी बाहींची जी फॅशन होती ना, थोडंसं त्याचं कट आउट आपण म्हणूया किंवा त्याच टाईपचं. फक्त एवढंच होतं की ते गोपी बाही जी होती ती पूर्ण अशी पफवाली किंवा पूर्ण अशी प्लेट्स असणारी होती. याला थोड्याशाच मिनिमम प्लेट्स असतात, जे की मिडल पोर्शनला इथे सगळ्या गोळा होऊन इथे मस्तपैकी एखादं बटन वगैरे लावलेलं. खूप छान टेलरने अर्धवट काम करून दिलेले मला. ओके, सो अशा प्रकारच्या स्लीव्ज आहे याच्या. हे माझ्या साडीसोबतचं ब्लाऊज आहे. या साडीवरचे फोटोज मी ऑलरेडी माझ्या इंस्टावरती अपलोड केलेले आहे, सो तुम्ही चेकआउट करू शकता. ओके, सो अशा प्रकारचे काट आहेत ह्या ब्लाऊजला. तुम्ही बघू शकता समोरनं राऊंड नेक टाकलेला आहे. आता टेलरने आणखीन एक चूक केलेली आहे ते म्हणजे की माझा ब्लाऊजचा जो नेक आहे ना तो खूप छोटा शिवलेला आहे आणि बॅकला जो टाकलेला आहे सिमिलर राऊंड नेक टाकलेला आहे. प्रकारचा सिमिलर डीप राऊंड नेक टाकलेला आहे विथ दिस दोरी अँड लटकन. ओके, महत्वाची टिप सांगायची तुम्हाला सर्वांना की जर तुमचं पण साडीच्या ब्लाऊजचं फॅब्रिक जे आहे किंवा जे काही फॅब्रिक ज्याच्यापासून तुम्ही अशा प्रकारच्या स्लीव शिवण्याचा विचार करत आहात त्याचं फॅब्रिक जर कमी असेल किंवा आता असं बघून पण कदाचित टेलरला आयडिया येत नाही, काही जसं माझ्या टेलरला आलं नाही की बाबा ते बसेल की नाही आणि त्यांनी कट केलं त्यानंतर हा सगळा घोळ झाला, तर असं तुमच्यासोबत होऊ नये त्यासाठी मला एक महत्त्वाची टिप सांगायची आहे की तुम्ही ज्यावेळेस अशा प्रकारचा पॅटर्न किंवा स्लीव्ज वगैरे काहीतरी नवीन टेलरला सांगत असतात त्याच्यासोबत दुसरा एक ऑप्शन टेलरला ऑलरेडी देऊन ठेवा की बाबा ह्या अशा प्रकारचा ब्लाऊज किंवा अशा प्रकारची डिझाईनिंग साठी जर फॅब्रिक पुरत नसेल तर तुम्ही अशा प्रकारचं शिवा. कारण की माझ्यासोबत असं झालं ना की मी ज्यावेळेस हा ब्लाऊज शिवायला दिला त्यावेळेस टेलरचं म्हणणं आहे की त्यांनी मला कॉन्टॅक्ट करण्याचा ट्राय केला. ज्यावेळेस त्यांना अंदाज आला की होत नाहीये वगैरे तर माझ्याशी कॉन्टॅक्ट झाला नाही. सो आता मला माहित नाही की खरंच माझा फोन लागला नाही की त्यांनी आता काहीतरी कारण सांगायचं म्हणून सांगितलं. असो, ती गोष्ट सोडून द्या, पण तुमच्यासोबत असं होऊ नये त्याच्यासाठी तुम्ही डेफिनेटली काळजी घ्या की एक ऑप्शन ऑलरेडी टेलरला देऊन ठेवा. ऑलरेडी टेलरला देऊन ठेवलं ना की असा सगळा घोळ होणार नाही आणि तुमचा ब्लाऊज खराब होणार नाही. ही टिप डेफिनेटली लक्षात ठेवा प्लीज. मी प्लीज म्हणून सांगते कारण की खूप मूड ऑफ होतो. ओके, बघूयात हा ब्युटिफुल ब्लाऊज. हा ब्युटिफुल ब्लाऊज आहे हा मी आधी स्टिच केलेला आहे. हा मी पुण्याला असताना स्टिच केला होता. याचं मी ब्रॉकेटचं जे 80-90 रुपयाचं जे ब्लाऊज पीस येतात ना ब्रॉकेट फॅब्रिकचे त्यातनं घेतलेलं होतं. खरं तर हे थोडं महाग बसलं होतं मला, आय गेस 100-120 रुपयाचं, पण हो त्या प्रकारचं फॅब्रिक आहे. खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. मला ओटी भरण्याच्या वेळेस माझ्या मम्मीने दिलं होतं, चॉईस मीच केली होती बट ओके मम्मीने दिलेलं मला.
आणि याच्यामध्ये खूप छान कलर आहे. त्याचा जो बेस कलर आहे तो पण खूप छान आहे. त्याच्या आतमध्ये पिंक कलरची डिझाईन आहे. सो तुम्ही अशा प्रकारचे ब्लाउजेस आहे ना तुमच्या लेहंगासोबत किंवा तुमच्या साडीसोबत तर मिक्स मॅच करू शकता, पण लेहंगा किंवा स्कर्ट सोबत सुद्धा कॅरी करू शकता. खूप मस्त वाटतं. आता ह्या ब्लाउजचा बेस्ट पार्ट, याच्यामध्ये 3/4 स्लीव्ज वगैरे होण्याचे चान्सेस नव्हते. सो स्लीवलेस ब्लाउज शिवण्याशिवाय ऑप्शन नव्हता आणि मला स्लीवलेसच हवा होता. असो, हा ब्लाउज आहे प्रिन्स कट मध्ये, तुम्ही बघू शकता. आणि इथनं समोरनं पिंक कलरचे बटन्स टाकलेले आहे, कारण की याच्यामध्ये जर बेस कलर सोडला तर गोल्डन आणि पिंक हे दोनच कलर आहे. गोल्डन एवढं छान नसतं वाटलं आणि थोडासा पॉपअप कलर ऍड करण्यासाठी ते पिंक कलरचे अशा प्रकारचे बटन्स लावलेले आहेत, तुम्ही बघू शकता, जे की खूप सुंदर वाटतात. त्यानंतर बॅक नेक बघूयात आपण. तुम्ही बघू शकता बॅकला सिंपल राऊंड नेक आहे, जो की डीप आहे. माझ्या मोस्टली ब्लाउजचे गळे तुम्हाला सगळे डीप दिसतील. आणि सगळ्यात भारी पार्ट म्हणजे हा ब्रोच, हे जे पाठीमागे केलेलं आहे फॅब्रिक उरलेलं, त्या टेलरने खूप मस्त करून दिलेलं आहे. अशा प्रकारचा बो लावलेला आहे. आजकाल खूप ट्रेंडमध्ये अशा प्रकारचा बोस. मी एखादा ब्लाऊज डेफिनेटली असं स्टिच करू शकता. केसांवरती असेल, तुमच्या ड्रेसेसवरती असेल, सध्या फॅशनमध्ये खूप बो वगैरे हे स्टाईल. सो अशा प्रकारचा बो बनवून इथे लावलेला आहे, ज्याला की असं छानशे लटकन टाईप किंवा अशी नॉट आहे. खूप मस्त वाटतंय. आणि त्याला मागे अशा प्रकारचे लटकन्स वगैरे पण टाकलेले आहेत टेलरने. खूपच मस्त. हे ओव्हरऑल ब्लाऊज खूप छान आहे. फिनिशिंग वगैरे सगळंच खूप मस्त आहे. सो तुम्ही अशा एखादा ब्लाऊज डेफिनेटली स्टाईल करू शकता किंवा बनवू शकता तुमच्यासाठी. नेक्स्ट बोलूयात ह्या ब्लाऊज सोबत. आता हा जो ब्लाऊज आहे ना तो माझ्या एका साडी सोबतचा आहे. रॉकी अँड राणी इन्स्पायर्ड जी साडी आहे आलिया भट्टची, येलो ऑरेंज शेड मधली. सॉरी फॉर द नॉईज गाईज. ओके, सो ही त्यातला ब्लाऊज आहे. आता त्यामध्ये आलिया भट्टने स्लीवलेस ब्लाऊज शिवलेला आहे आणि खूप छान वाटतोय. पण ह्याचं जे फॅब्रिक आहे ते खूप सुंदर आलेलं आहे. मला अजिबात वेस्ट करायचं नव्हतं. सो बघू शकता की याच्यावरती मस्तपैकी अशी थ्रेडवर्क आहे, एम्ब्रॉयडरी, आपण चिकनकारी वर्क वगैरे म्हणू शकतो, अशा प्रकारचं फॅब्रिक आलेलं होतं पूर्ण. आणि त्याचं मी 3/4 बायांचं ब्लाऊज शिवलेला आहे. आता त्याचं बघूयात नेक पॅटर्न. नेक पॅटर्न मध्ये समोरनं मी थोडंसं बोट नेक टाकण्याचं ट्राय केलंय. आणि पूर्ण साडीला ज्या पद्धतीची लेस होती, सेम लेस मी मार्केटमधनं विकत घेतली आणि त्या पद्धतीची लेस मी माझ्या नेकला लावलेली आहे, समोरनं आणि बॅकनं सुद्धा. आता बॅकला मी टाकलेलं आहे डीप व्ही नेक, तुम्ही बघू शकता. सेम लेस मी पाठीमागच्या साईडनी पण लावून घेतलेली आहे. त्यानंतर त्याला अशा दोऱ्या टाकलेल्या आहे टेलरनी आणि असे लटकन लावलेले आहे. याच्यापेक्षा जास्त मला असं वाटतं की जे फॅब्रिकच्या दोऱ्या बनवून लावलेल्या असतात ना त्या बेस्ट असतात. सो मी तरी सजेस्ट करेन की अशा दोऱ्या टाकण्यापेक्षा तुमच्या ब्लाऊजचं जे कापड असतं त्यातनं किंवा सिमिलर कापडाच्या दोऱ्या बनवून लावायला सांगा टेलरला, ते बेस्ट असतं. ओके, आता याचं बेस्ट पार्ट आणखीन एक, ते म्हणजे याला इथे तुम्ही बघू शकता जिथे हुक्स लावलेले आहेत त्या हुक्सला आणखीन थोडीशी डिझाईन केलेली आहे आणि अशा प्रकारचे बटन्स बनवून लावलेले आहे. हे बनवणं खूप इझी आहे. तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता जर तुमच्याकडे मशीन असेल किंवा तुम्हाला हाताने पण लावाय एवढा वेळ असेल तुम्ही डेफिनेटली असं बनवून लावू शकता. सो अशा प्रकारचे सुंदर बटन्स लावलेले आहेत. हे वरती लावले असते तरी खूप छान वाटलं असतं, बट ते साईडनी लावले तरी खूप मस्त. सो अशा प्रकारचा हा ब्लाऊज आहे, ब्युटिफुल येल्लो कलरचा. आणि त्याचं नेक पॅटर्न खूप छान आहे. मी आधीच म्हटलं की माझ्या सगळ्याच ब्लाऊजचे नेक्स खूप डीप आहेत. त्यानंतर दिवाळी लुक मध्ये मी जी साडी स्टाईल केली होती किंवा दिवाळीची माझी जी साडी आहे त्याच्यावरचं पण ब्लाऊज मी नंतर स्टिच केलं होतं, जे मी तुमच्यासोबत त्यावेळेस शेअर नाही करू शकले. सो हे आहे माझ्या दिवाळीच्या साडीवरचं ब्लाऊज. आता हे पण एकदम ट्रेंडी स्टाईलमध्ये आहे. जर तुमच्याकडे एवढं फॅब्रिक नसेल की तुम्ही एकदम अशा कळ्या वगैरे बनवू शकता तर तुम्ही अशा प्रकारच्या स्लीव्ह सोबत डेफिनेटली जाऊ शकता. एकदम कळ्यावालं किंवा गोपीबाई वगैरे असलं काही न करता एकदम ट्रेंडी, एकदम टिपिकल साऊथ इंडियन वगैरे टाईप ब्लाऊज तुम्हाला स्टिच करून हवं असेल तर असा पॅटर्न डेफिनेटली ट्राय करा. त्याचबरोबर जर तुम्ही अपकमिंग ब्राईड असाल तर तुम्ही तुमच्या कलेक्शनमध्ये एकतरी साडी अशी असेल की जी सिल्कची असेल, बनारसी काइंड ऑफ असेल किंवा महाराष्ट्रीयन ब्राईड असेल तर थोडीशी आपली टिपिकल महाराष्ट्रीयन साडी. तर तुम्ही अशा प्रकारचं स्लीव्ज डेफिनेटली ट्राय करायला हवं. ते ट्रेंडी पण आणि खूप छान, खूपच मस्त वाटतं. त्यात जर तुमच्याकडे साऊथ इंडियन साडी असेल तर डेफिनेटली ट्राय करा. ओके, आता स्लीव्ज बद्दल बोलूया. तिथे एकदम छोटूशा अशा कळ्या टाकलेल्या आहेत, त्याला अस्तर लावता येत नाही असं टेलरचं म्हणणं होतं. ओके, ते सगळं डिस्कस करून घ्या पण तुम्ही. आणि बाकीच्या बायांना त्यांनी अस्तर लावलेलं आहे. 3/4 स्लीव्ज मध्ये अशा प्रकारची छोटीशी कळी आणि हे खूपच सुंदर वाटतं. ओके, आता याच्यामध्ये हा पण प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे, पण टेलरने बाय मिस्टेक फ्रंट हुकचा ब्लाऊज शिवून ठेवलेला आहे.
असा समोरनं राऊंड नेक टाकलेला आहे आणि बॅकने सुद्धा सिमिलर राऊंड नेक टाकलेला आहे. अशा प्रकारचे छोटूशे लटकन्स वगैरे लावलेले आहेत. बट ह्या ब्लाऊजची सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे ह्या स्लीव्स, त्याच्यामुळे हे लुक इतकं सुंदर दिसतं ना, खूपच छान वाटतं. तुम्ही सिम्पल पण एखादा ब्लाऊज स्टिच करून घेत असाल तरी पण अशा प्रकारच्या स्लीव्स डेफिनेटली टाका. प्लेन ब्लाऊज सोबत सुद्धा अशा प्रकारच्या स्लीव्स खूप खूप सुंदर वाटतं. सो यू शुड डेफिनेटली ट्राय. आता नेक्स्ट बोलूयात एकदम सिम्पल असा ब्लाऊज आहे, काहीच विशेष नाहीये खरं तर ह्या ब्लाऊजमध्ये. ओके, हा आहे माझ्या पैठणी साडीवरचा ब्लाऊज आहे. ही साडी पण मी ऑलरेडी स्टाईल केलेली आहे. याचा शॉर्ट व्हिडिओ आणि रील माझ्या इन्स्टा आणि यूट्यूब दोन्ही अकाउंटवरती आहेत. ओके, आणि ह्या साडीवरचे पिक्स पण आहेत माझ्या इन्स्टावरती. सो हा टिपिकल पैठणी साडीवरचा ब्लाऊज आहे. एक माझी सुंदर अशी पैठणी. आम्ही तुळजापूरला गेलो होतो आता दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आणि त्यावेळेस मी तिथनं पैठणी घेतली होती. ज्या साड्या किंवा आपण देवीच्या पायावरती चढवतो त्या तिथे रिसेल होता काही डिस्काउंटमध्ये आणि तिथं मी साडी घेतली होती जी खूप सुंदर गर्द हिरव्या रंगाची साडी. त्याच्यासोबत असा प्रकारचा ब्लाऊज आलेला आहे. 3/4 स्लीव्स शिवलेले आहेत मी सिम्पल, आणि 3/4 स्लीव्स लॉंग स्लीव्स सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. स्लीवलेस आता तुम्हाला इतकं बघायला मिळणारच नाही. लॉंग स्लीव्ज, 3/4 स्लीव्ज, एकदम असा उंच गळा वगैरे सध्या खूप फॅशनमध्ये, खूप ट्रेंडमध्ये. सो आता याचं जे पुढचा नेक आहे ना तो एकदम असं वरती आहे. जसं माझ्या आधीच्या ब्लाऊज सोबत होतं तसंच एकदम वरती शिवलेला आहे. एकदम बोट नेक पण नाहीये, पण हो बऱ्यापैकी वरती आहे. बोट नेक सारखाच आहे, राऊंड नेक टाकलेला. आणि मला स्पेशली हा असाच हवा होता कारण की मला एकदम टिपिकल महाराष्ट्रीयन लुक याच्यावरती क्रिएट करायचा आहे. मी तर लुक पण तुमच्यासोबत डेफिनेटली नंतर शेअर करेल. सो अशा प्रकारचा हा ब्लाऊज आहे, प्रिन्स कटमध्येच आहे आणि त्याचा बॅक नेक पण असा आहे राऊंड एकदम डीप. याचं फॅब्रिक आणि हे सगळं खूप छान आहे, खूप मस्त साडी आहे. नेक्स्ट बोलूयात ह्या ब्लाऊज सोबत. हा अगेन प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे. मस्तपैकी राऊंड नेक मध्ये आहे, जो की एकदम असा थोडासा ओपन टाईप आहे. स्लीवलेस आहे. त्याचबरोबर प्रिन्स कट आहे. मी सांगितलं माझे सगळेच ब्लाउजेस ऑलमोस्ट प्रिन्स कट आहे. मागनं एकदम डीप असा स्क्वेअर टाईप नेक टाकलेला. ओके, डीप असा स्क्वेअर नेक टाकलेला आहे आणि त्याचे हे छोट लटकन. या ब्लाऊजचं सगळ्यात बेस्ट पार्ट आहे ना हे लटकन. हे लटकन खूपच सुंदर वाटतं मला. मला ब्लाऊज असेल किंवा ड्रेसेस असेल त्याला असे खूप सगळे लटकन्स खूप आवडतात. सो असे सुंदर असे लटकन त्याला लावलेले आहे टेलरने. याच्यात 3/4 स्लीव्ज होत नव्हत्या आणि शॉर्ट स्लीव्ज यूजमध्येच नाही आहेत. सो अशा प्रकारे मस्तपैकी शिवून दिलेला आहे. ओके, नेक्स्ट आहे माझा हा ब्लाऊज जो की गोल्डन कलरचा आहे. याच्यात पण समोरनं स्क्वेअर नेक आहे. त्यानंतर असा प्रकारचा प्रिन्स कट टाकलेला आहे. ज्याला जे पायपिंग आहे ते असं क्रीम कलरचं पायपिंग केलेलं आहे अस्तरचं टेलरने. त्यानंतर बॅक जो नेक आहे तो एकदम डीप राऊंड नेक आहे किंवा डीप यू नेक आहे. खूप मस्त वाटतो. प्रिन्स कटमध्ये शिवलेला आहे आणि हा गोल्डन कलर एकदम असा धूपछाव कलर जसा असतो ना त्या प्रकारचा आहे. सो खूप मस्त वाटतो. हे माझ्या साडीसोबतचं आहे. ही पण साडी मी ऑलरेडी स्टाईल केलेली आहे. त्यात तुम्हाला हे ब्लाऊज बघायला मिळालेलं असेल. नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल, तुम्ही चेकआउट करू शकता. ओके, नेक्स्ट लास्ट ब्लाऊज आहे माझ्याकडे. तो म्हणजे हा ब्युटिफुल लॉंग स्लीव्हचा ब्लाऊज. लॉंग स्लीव्हचा ब्लाऊज तुम्ही बघू शकता. सिल्क फॅब्रिकमध्ये हा लॉंग स्लीव्हचा ब्लाऊज आहे. मी रिसेंटली माझी लग्नाची साडी स्टाईल केली होती, त्याच्यामध्ये हा ब्लाऊज स्टाईल केलेला आहे, तुम्ही बघितलेला असेल. सो याच्यावरती मस्तपैकी असं प्रिंट आहे किंवा वर्क आहे गोल्डन, आणि फॅब्रिकचा जो कलर आहे त्याच प्रकारचा तुम्ही बघू शकता. सिल्क फॅब्रिक आहे, एकदम वॉर्म जे फॅब्रिक म्हणतो थंडीसाठी एकदम बेस्ट आहे. उन्हाळ्यासाठी मी इतकं रेफर नाही करणार, बट हो अजून थंडी संपली नाही आहे आणि तुम्हाला एखाद्या साडीवरती जर ब्लाऊज स्टिच करून घ्यायचा असेल, स्पेशली तुमच्या बनारसी सिल्कच्या साड्या किंवा अशा कुठल्या सिल्क फॅब्रिकच्या साड्या ज्याला ऑलरेडी शाईन असते, त्याच्यावरती कॉटनचे वगैरे किंवा कुठलेही ब्लाउजेस छान नाही दिसत, पण अशा प्रकारचा सिल्कचा प्रिंटेड किंवा प्लेन ब्लाऊज तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता, जे की खूप खूप छान वाटतं आणि त्याला पण शाईन असते, कपड्याला पण शाईन असते. सो एकमेकांना खूप छान कॉम्प्लिमेंट करतात ते. आता ह्याचं आहे फुल स्लीव्स. मी आधीच बोलले की फुल स्लीव्स खूप ट्रेंडमध्ये आहे आणि मला त्या साडीसोबत असाच ब्लाऊज स्टाईल करायचा होता. आता याच्याबद्दल बोलायचं झालं तर याला समोरनं टेलरने स्क्वेअर नेक टाकलेला आहे आणि बॅकने सुद्धा डीप स्क्वेअर नेक आहे. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झालेला आहे की टेलरकडनं अशी चूक झाली की समोरचा जो नेक आहे ना तो खूप छोटा टाकलेला आहे. स्क्वेअर नेक आहे पण तो खूप छोटा झालेला आहे. ॲक्च्युली तो थोडासा मोठा हवा होता, पण
आता तर मला एवढं टाइम नव्हता की बाबा मी ते अल्टर करून घेईन त्याला, कारण पूर्ण ओपन करून मग ते सगळं करायचे कुटाणे होते, म्हणून मी राहू दिलाय. पण तो छान वाटतो, इट्स ओके. फक्त ज्वेलरी स्टाईल करायची थोडासा तुम्हाला विचार करावा लागतो, बट अशा प्रकारे आहे, खूप छान वाटतो. तुम्ही समोरनं कुठलाही टाका, पण अशा प्रकारचा डीप स्क्वेअर नेकचा ब्लाऊज स्टिच करून बघा, खूप मस्त वाटतो. मला खरं तर इथे दोरी टाकायची होती आणि त्या जसं दोरी ओढली की त्यातलं इथे गाठ मारली की खूप छान अशा घड्या पडतात, चुन्या पडतात आणि अशा प्रकारचा शिवायचा होता, पण ते टेलरला जमलं नाही, तर त्यांनी सिम्पल असं स्टिच करून दिले. पण छान वाटतोय स्क्वेअर नेक, मी ऑलरेडी हा पण स्टाईल केलेला आहे. ओके, सो गाईज, हे होतं माझं रिसेंट ब्लाऊज कलेक्शन, जे की मी शिवून घेतलेले ब्लाउजेस आहेत त्याचं कलेक्शन. अजून 1-2 ब्लाउजेस आहेत, जे एक ब्लाऊज मला सापडत नाही आणि मी एक माझ्या फ्रेंडला दिलेला आहे, सो तो माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा, कारण की यातले बरेचसे ब्लाऊज तुम्हाला तिथे स्टाईल केलेले दिसतील. सो टाटा, बाय बाय, इन द नेक्स्ट व्हिडिओ.